तर मी आलो ट्रूझॉन सोलारच्या ऑफिसमध्ये. बघूया तिथं त्यांचं गोडाऊन आहे पूर्ण. आपण कस्टमर हां क्वालिटी बघायला. सर आता आपलं हा सोलारचं मटेरियल आहे. ओके, तर आपण इकडून चालू करू. ओके. आता हे जे आहे हे कॉन्क्रीट आहे. कॉन्क्रीट. ह्याच्यात ॲक्च्युअल खडी असतात कॉन्क्रीटचे. तुम्हाला सोलापूरमध्ये कोण पण सिमेंट देणार, आपण कॉन्क्रीट देतो. इकडं तुम्ही बघू शकता हा कॉन्क्रीट आहे. लिहिले पण अजून यात तुम्हाला खडी पण येणार प्लस सिमेंट पण येणार. कॉन्क्रीट. म्हणजे आपण कमीत कमी 1 मीटर लेगला हे असतो. म्हणजे जरी 150 किलोमीटरने वारा जरी आलं तरी आपलं एवढं भक्कम सपोर्ट आहे की ते स्ट्रक्चर उडणार नाही. अजून हे आपले सगळे मटेरियल बघू शकता. हा जो फ्लेक्सिबल आहे हे तुम्हाला सोलापूरमध्ये कुठेही भेटणार नाही. क्वालिटी बघू शकता तुम्ही. वायर पण आहे. आम्ही 6 स्क्वेअर mm वायर वापरतो. हा 6 स्क्वेअर mm आहे. लोकलमध्ये तुम्हाला 2.5 स्क्वेअर 4 स्क्वेअरच वापरतात एसी केबल. आपण 6 स्क्वेअर वापरतो. अजून हे जे एसी केबल आहे हे 2 कोर 4 स्क्वेअर mm आहे. इकडं तुम्हाला दिसू इकडं आहे बघा 2 कोर 4 स्क्वेअर mm. हा जे आहे तुम्हाला लोकलमध्ये 1 कोर भेटतंय. अजून ते पण 2 स्क्वेअर असतंय. अजून ह्याचं वैशिष्ट्य काय आहे, प्युअर कॉपर आहे. टिन मिक्स नाही आहे, ॲल्युमिनियम मिक्स नाही, प्युअर कॉपर आहे, व्हर्जिन कॉपर आहे. हे पण प्युअर कॉपर आहे, टिन ॲल्युमिनियम मिक्स नाही आहे याच्यात. दुसऱ्या तर आपल्या सोलारमध्ये काय फरक आहे? क्वालिटी सर, क्वालिटी. आता तुम्ही फास्टनर बघू शकता. आता उद्या कस्टमरचं इन्स्टॉलेशन आहे. आता हे जे फास्टनर आहे, आता हा तुम्ही फास्टनर बघू शकता कसा आहे, किती मोठा आहे. आता हा फास्टनर इकडे आहे. हा लेगच्या आत हा फास्टनर जातो असं जातो. मग हे जे दिसाले तुम्हाला हे जे आहे हे असं आत गेल्यानंतर ना हे असं उघडत आहे फुल सारखं उघडून हे लॉक होत आहे. लॉकिंग सिस्टम आहे का? लॉकिंग सिस्टम आहे. म्हणजे जर मी इकडं हातोडा मारलो हे असं आत जाणार, आत जाऊन हे असं उघडणार. उघडल्यानंतर ते लॉक होतो. मग त्याच्यावर आपण लॉक फिक्स केमिकल टाकतो. आपल्यापाशी लॉक फिक्स केमिकल बॉम्ब मध्ये असतं. हे कस्टमरच्या नावाने असं बॉम्ब तयार होऊन येते. पूर्ण एक सिंगल पॅक. एक किट आहे. त्या किट मध्ये सगळे मटेरियल असतात. आता आपण तुमच्या समोरच एक नवीन ओपन करून बघू. हो करा. त्याला काय म्हणतात? त्याला बॉम्ब म्हणतात. याच्यात सगळे मटेरियल असतात. तुम्ही बघू शकता हे तुमच्या समोरच उघडलेलं आहे. ठीक आहे. ह्यामध्ये काय काय आलं मी तुम्हाला सांगतो. हे अर्थिंगचं हे बकेट आहे. बकेट सर हे तर कोणच देत नाहीत, पहिल्यांदाच बघायला लागलोय. आता हा एसीडीबी डीसीडीबी आहे. हे फ्लेक्सिबल आपण बघितला. हे लाइटनिंग अरेस्टर आहे. काय करते सर हे लाइटनिंग अरेस्टर वीज कडकत आहे तेव्हा हे वीज घेऊन कॉपर रोड आपले अर्थिंग रोड आहे. आता ह्याचं वैशिष्ट्य काय तुम्हाला सांगतो. लोकलमध्ये अर्थिंग रोड 2.5 mm घेतात. 2.5 mm म्हणजे एवढं धरा तुम्ही. हा 30 mm चा आहे. त्याचं लांबी एवढं जाड आहे, एवढं जाड. अजून हे जमिनीच्या आत जाणार माझ्या कमरापर्यंत. म्हणजे एवढं ते जमिनीच्या आत जाणार. तुम्ही विचार करा, लोकलवाले फक्त 1 फूट खड्डा खोदतात. आपण 4 फूट म्हणजे 3 फूट 4 फूट खड्डा खोदतो आपण. ते खड्डा खोदून त्याच्यावर आम्ही असं बकेट ठेवतो. अर्थिंग करतो प्रॉपर अर्थिंग केल्यानंतर त्याच्यावर कॉन्क्रीटने परत कव्हर पण करतो. असं तर कोण करत नाहीत दुसऱ्या ब्रँडचे. एवढं काम कोण करत नाही. अजून हे तर मी पहिल्यांदाच बघायला लागलो. सगळे काय करतात, फक्त एक कॉपरचं तार वर आणून टाकते. कॉपर आणून टाकतो. बघू शकता त्याचं क्वालिटी पण बघू शकतात, प्युअर कॉपर आहे. आणि हे काय सर? हे लॉक फिक्स आहे. हे आपण फासणारे घालतो ना आता त्याच्यावर लॉक फिक्स घालून म्हणजे पूर्ण लॉक. पाऊस काय पण येऊ दे, जर आपण गच्चीवर सोलार बसवलो, पाऊस येत आहे, वारा येत आहे,
मग एक एकदा चान्सेस काय असतात, होल पडल्यानंतर पावसाचे थेंब खाली पडतात. हा. मग एकदा आपण लॉक फिक्स केलं ना, हम्म. पूर्ण लॉक होत आहे. म्हणजे पाऊस वारा काय पण होऊ दे, सोलारला काय पण होणार नाही, खाली एक बूंद पाणी पण येणार नाही तुम्हाला. हो. अँकर लॉक फिक्स म्हणलं त्याला. म्हणजे असं ह्याला जे अँकर सपोर्ट भेटलं इकडं, हम्म. तसलं हा लॉक फिक्स आहे. अँकर लॉक फिक्स म्हणतात त्याला. अजून कुठल्याही कंपनी तुम्हाला चिकटपट्टी लग्ज असं पिशवीत देणार नाही. हम्म. तर तुम्ही बघू शकता लोकलवाले कुठं पण काय पण घेतात, पण हे कस्टमरच्या नावाने कंपनी चिकटपट्टी पण मागवते. एवढ्या बारीकल्या बारीक गोष्टी. 3 चिकटपट्टी हा. कस्टमरच्या नावाने फासनर. हम्म. म्हणजे आता हे बारीक लाकूडचा तुकडा आहे. आता हे मी लोकलमध्ये पण घेऊ शकतो, हो. पण कंपनी तुम्ही बघू शकता बारीक सारीक गोष्टी पण लक्ष देते. हम्म. कनेक्टर म्हणा, लग्ज म्हणा, MC4 कनेक्टर पण म्हणा, टेक्निकल गोष्टी पण आहेत काही. म्हणजे लोकल कंपनी नसता हा प्रॉपर EPC कंपनी आहे. हो. म्हणून सगळे कंपनीकडूनच प्रोडक्ट येतात. अजून हाय क्वालिटी असते, ते सगळे टेस्टेड असतात. हम्म. म्हणजे कुठं पण मी लोकल दुकानमध्ये जाऊन घेणार, परत ते 1-2 महिन्यानंतर खराब होणार, हा हा. हा असं नाही आहे. प्रॉपर मटेरियल आहे.